नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. मार्केट खरं तर कसं चालते. बहुतेक ट्रेडर प्राइस चार्ट, इंडिकेटर किंवा पॅटर्न पाहतात, पण प्राइस हलतो कारण ऑर्डर फ्लोमुळे. मार्केट हा एक डुअल ॲक्शन प्रोसेस आहे. अनेक बायर्स मार्केटमधून खरेदी करायचा प्रयत्न करतात, अनेक सेलर्स मार्केटमध्ये विक्री करायचा प्रयत्न करतात. प्राइस म्हणजे किंवा जादू नाही. प्राइस तो बिंदू आहे जिथे बायर्स आणि सेलर्स दोघेही व्यवहारासाठी सहमत होतात. प्राइस डिस्कवरी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता आपण डेप्थ ऑफ मार्केटच्या उदाहरणाहून मार्केट पाहू. समजा 10559ला 23 लॉट्स सेल ऑर्डर आहेत आणि 10558ला 19 लॉट्स बाय ऑर्डर आहेत. या परिस्थितीत कोणताही व्यवहार होणार नाही, कारण बायर्स वर येत नाही आणि सेलर्स खाली येत नाही. प्राइस तेव्हाच हलतो जेव्हा कोणीतरी ॲग्रेसिव्ह होतो. ॲग्रेसिव्ह जर झालाच नाही तर प्राइस वर खाली मुवमेंट होणार नाही. जर सेलर्सने आपला भाव 10559 वरून 10558ला केला, 19 लॉट एक्झिक्यूट होतील, 4 लॉट्स पेंडिंग राहतील आणि लास्ट ट्रेड प्राइस 10558 राहील. मार्केटमध्ये पॅसिव्ह ऑर्डर प्राइस हलवत नाही, ॲग्रेसिव्ह ऑर्डर प्राइस हलवतात. मार्केट ऑर्डर अँड लिक्विड व्हॅक्यूम. आता समजा एखादा ट्रेडर 274 लॉट्सचा मार्केट सेल ऑर्डर टाकतो. उपलब्ध सगळे बायर्स ऑर्डर फिल होतात. प्राइस खाली सरकत जातो. लास्ट ट्रेडेड प्राइस 10553 होतो. आता लगेच अजून एक मार्केट सेल ऑर्डर आला आणि खाली लिक्विडिटी कमी असेल. ऑर्डर थेट 10300ला एक्झिक्यूट होतो. यालाच आपण फ्लॅश क्रॅश म्हणतो. लॉंग साईड हाचा विचार करू. 10560 हा एक प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे. जर काही लार्ज पार्टिसिपंट 300 लॉट्सला मार्केट बाय ऑर्डर टाकतात, ऑर्डर 10559 ते 10563 दरम्यान फिल होतात. उरलेल्या ऑर्डर्स 10564ला एक्झिक्यूट होतात. प्राइस वरच्या बाजूला ॲक्सेप्ट होतो, ब्रेकआउट तयार होतो. पण ब्रेकआउट टिकण्यासाठी वरच्या बाजूला बाय इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. जर एक मोठा मार्केट सेल ऑर्डर आला, तो जवळच्या बीडला एक्झिक्यूट होतो. प्राइस पुन्हा 10558ला येते. ब्रेकआउट फेल होतो कारण वर प्राइसला ॲक्सेप्टन्स मिळत नाही. मार्केटमधला प्रत्येक क्षण युनिक आहे. प्रत्येक ट्रेडर हा एक व्हेरिएबल आहे. ऑर्डर फ्लो लाखो ट्रेडरच्या कलेक्टिव्ह डिसिजनमधून तयार होतो. कोणत्याही इंडिकेटर, कोणताही अल्गोरिदम, ब्लॅक बॉक्स ऑर्डर फ्लो निश्चितपणे प्रेडिक्ट करू शकत नाही. प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे कुठे ट्रेडर फिअर किंवा ग्रीडमध्ये रिॲक्ट करतील हे ओळखणं, त्या रिॲक्शनच्या आधी किंवा सोबत पोझिशन घेणं आणि ऑर्डर फ्लो आपल्या बाजूने येईल त्याच्या प्रोबॅबिलिटी वाढणं. मार्केटमध्ये सर्टनिटी नसते. लॉसेस होतील, ड्रॉडाऊन होतील, ते टाळता येत नाही. ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, एव्हरेज विन जास्त पाहिजे एव्हरेज लॉसपेक्षा. प्राइस मूव्ह बिकॉज ऑफ ॲग्रेसिव्ह कम्स फ्रॉम अर्जन्सी अँड डिस्पिरेशन. डिमांड सप्लाय इज द ओनली ट्रूथ, एव्हरीथिंग एल्स इज डेरिव्हेटिव्ह. जर तुम्हाला मार्केट प्रोफेशनल पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर ऑर्डर फ्लो आणि मार्केट स्ट्रक्चर समजणं अनिवार्य आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.